संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। ससून हॉस्पिटलमध्ये माफिया राज सुरू आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरसकट माता भगिनींसाठी लागू करा। शहरी भागातील महिला सरसकटपणे इन्कम टॅक्स भरतात, मग त्या योजनेपासून वंचित राहतील। तसेच 1500 रुपयांमध्ये होतं काय? गॅसचे दर किती वाढलेले आहेत यांसह ललित पाटील प्रकरणात शासनानं संजीव ठाकूर यांना पाठीशी घातलं। तसेच पोर्शे कार अपघात प्रकरणी डॉक्टर अजय तावरे यांची पाठराखण सरकारकडून होत होती। तसेच या अधिवेशनातून विशेष काही हाती लागलं नाही। विरोधकांचा आवाज दाबला जातोय अशी खंत या आणि अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दैनिक संध्याचे प्रतिनिधी रोहित दळवी यांच्याशी विधान भवन मुंबई येथून बातचीत केली आहे। पाहूयात। विधान भवन मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनासंदर्भात माझ्या समोर बोलण्यासाठी आहेत कसब्याचे आमदार रवींद्रजी धंगेकर साहेबांनी प्रश्न उपस्थित केला आहे ससून हॉस्पिटल संदर्भात। आणि याच धंगेकर सरांनी ललित पाटील हे प्रकरण उपस्थित केलं होतं आणि त्याच्यानंतर हजारो कोटीचं ड्रग्ज सापडलं। तर धंगेकर साहेब, तुम्ही काय सांगाल की ससूनच्या रुग्णालयाबद्दल काय तुम्ही प्रश्न उपस्थित केला आणि त्याला काय उत्तर मिळालंय सरकारकडून? खरं तर डेव्हिड ससून जे आहेत ते मोठे समाजसेवक होते आणि त्यांनी मोठ्या रकमेची इन्व्हेस्टमेंट करून त्या काळामध्ये पुणेकरांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी ससून रुग्णालय उपलब्ध केलं। आज त्याची किंमत कोट्यवधी रुपयाची आणि मग एक विचारवंत, एक समाजसेवक, एक परोपकारी माणसाने अशा पद्धतीत आपल्या शासनाला, आपल्या राज्याला, देशाला एवढी मोठी संपत्ती दिली असेल तर वर्षानुवर्ष त्या ससून हॉस्पिटलचं बजेट आपण बघितलं तर पुण्यातले नामवंत हॉस्पिटल अनेक आहेत। मग रुबी असेल, जहांगीर असेल, संशोधी असेल आणि ह्या रुग्णालयांपेक्षा मोठं बजेट ह्याचं असतं आणि तरी लोकांना सुविधा रुग्णांना मिळत नाही। मग तिथलं स्कॅन मशीन बंद आहे, या ते ज्या काही मशिनरी त्या बंद असतात ना, पेशंटला मग औषधं मिळत नाही। मग ससूनमध्ये मेडिकल दुकान आहे, मग त्यांचं आणि डॉक्टरांचं सेटलमेंट आणि जी औषधं ससूनमध्ये मिळतात तीच औषधं त्या मेडिकलमध्ये मिळतात। म्हणजे हा सगळा गोलमेल आहे आणि याच्यामध्ये ससूनचा पाहिलं तर माफिया लोकांचा वावर आहे। वर्षानुवर्ष त्या ठिकाणी गुन्हेगार लोक ठेवायचे, त्यांच्याकडून प्रचंड पैसे घ्यायचे आणि गेल्या वर्षी तर कळत झाला ललित पाटील सारख्या गुन्हेगारांनी त्या ठिकाणी अंमली पदार्थ विकले आणि अंमली पदार्थ विकल्यानंतर अनेक लोकांच्या चौकशी झाल्या। त्याच्यामध्ये काही डॉक्टर निर्दोष सुटले, पण त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर सारखा माणूस सुटला आणि त्याच्यावर कुठली शासनाने कारवाई नाही केली, त्याला पाठीशी घातलं आणि त्याला सोलापूर ठिकाणी डीन म्हणून परत नेलं। म्हणजे हे शासनाचं चाललंय काय? आणि या सगळ्या कारवाईला बघितल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये एक क्लिप आली होती की एक डॉक्टर गोरगरीब पेशंटला पैसे मागताना दिसतो। म्हणजे या ससूनमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि जे बजेट आहे हे पेशंटपर्यंत पोहोचत नाही, मशिनरी बंद आहेत आणि मग हे बजेट तुम्ही वापरता कशाला? आणि तिथले डॉक्टर बऱ्यापैकी डिफॉल्टर आहेत। जे डॉक्टरांची नियुक्त्या केल्या ते डॉक्टर बी कुठंतरी पूर्वीच्या चुकीच्या आर्थिक व्यवहारामध्ये अडकलेले, चुकीची कामं करताना अडकले। खरं तर अजय तावरेंवर आत्ता त्या कार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला, पण त्याच्यापूर्वी त्याचे कारनामे इतके होते की त्यावेळेला त्याला खरे अटक व्हायला, पण त्याला पाठीशी सरकार होतं। पण परवाचं जे कार प्रकरण होतं त्याच्यामध्ये पुणेकर रस्त्यावर आले आणि मग एक प्रेशर टॅक्टिक झाली आणि त्याच्यामध्ये तो तावरेला सस्पेंड केला। पण त्या पोलीस तपास अधिकारी जे होते त्यांच्यावर खरं गुन्हा दाखल करावा होता, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही। म्हणजे सरकार वाचवायचं काम करतं, स्वतःची इज्जत, पुणेकरांच्या इज्जतीपेक्षा स्वतःची इज्जत जास्त जपण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे। म्हणून आमची मागणी की ससूनचा कारभार चांगल्या रीतीने चालला पाहिजे, गरीब पेशंटांना त्या ठिकाणी मदत मिळली पाहिजे आणि सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळेल। आणि या आर्थिक बजेटमध्ये जे सरकारने घोषणा केली, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा बाकी सगळ्या घोषणा आहेत, या तुम्हाला काय वाटते की या घोषणा 1500 रुपये जे मिळणार आहेत ते पुरेसे आहेत का? याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी अनेक अटी टाकलेल्या आहेत। आमचं म्हणणं तर सरसकट त्यांनी महिलांना हे पैसे दिले पाहिजे, पण ह्याच्यामध्ये एक थोडी मला अशी भीती वाटते की त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स भरणाऱ्या आमच्या अनेक महिला आहेत, मग त्या व्यवसायासाठी भरत असतील, परिस्थिती नसताना सुद्धा त्या फायली तयार करतात, कर्ज मिळावं किंवा पुढे डेव्हलपमेंट हवी, पुढं आपलं कुटुंब मोठं व्हावं। 1500 रुपये मग काही शेवटचा विषय नाही आणि मग हे 1500 मिळणार म्हणून त्यांनी इन्कम टॅक्स भरायचा नाही का? बरं, ज्यांनी पहिले फायली केल्या मग त्यांचं काय? ज्या घरात इन्कम टॅक्स भरला जातो मग त्यांनी त्या 1500 रुपयासाठी काही डेव्हलपमेंट करायचे नाही का? म्हणजे हे तोंडाला पाणी पुसण्याचं प्रकारे आमचं म्हणणं की सरसकट महिला भगिनींना ह्या
योजनेचा लाभ दिला पाहिजे. आजची महागाई आणि बाकीचं सगळं प्रचंड बघितल्यानंतर हे सरकारचं लक्ष फक्त निवडणुका डोळ्यासमोर केलेला हा उपक्रम आहे. मग हा डोळ्यासमोर न ठेवता सरसकट त्या महिलांना तुम्ही अनुदान दिलं पाहिजे. जे काय 1500 रुपये देणार ते, पण त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे. 1500 रुपयामध्ये होतं काय? 1500 रुपयामध्ये गॅस बी येत नाही आणि गॅसचे भाव एवढे वाढवले. आणि मग या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता ह्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे आणि सरसकट महिलांना दिलं तर खऱ्या अर्थाने मग ते ज्या घोषणा करतात, ज्या मग आता आम्ही हे करतो आम्ही ते करतो हे दाखवण्यापेक्षा सरसकट द्यावेत. आणि आमच्या महिला भगिनींना आज महागाई प्रचंड आहे, घर चालवणं अवघड होते आणि या सगळ्या कारणामध्ये त्यांनी सरसकट दिलं पाहिजे. आणि काँग्रेसने दुसरीकडं 1 लाख रुपये प्रतिवर्षी जाहीर केले होते. पृथ्वीराज चव्हाणांनी पण सांगितलं की हे जे लाडकी बहीण योजना आहे ही मध्य प्रदेश सरकारची कॉपी. तर काँग्रेसचा जाहीरनामा वर्सेस ही योजना, याकडे तुम्ही कसं पाहताय? यांच्या आत्तापर्यंतच्या ज्या योजना ह्या काँग्रेस पक्षाच्या योजना आहेत, फक्त हे नाव बदलून पुढं रन करत आहेत. कारण ह्यांच्याकडे काय राहिलेच नाही. काँग्रेसने जे केलं आहे देशामध्ये तेच करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्यामध्ये जी पूर्वीची नावं होती त्यात बदल करायचा आणि मग आम्ही काहीतरी करतो वेगळं दाखवायचं. तुम्हीच म्हणलं आता की एका राज्यामध्ये ही योजना चालू आहे, पण ती आता फक्त त्यांना हे पाहिजे की आम्हाला कसं तरी सत्य द्यायचं आणि काहीतरी करायचं. पण काँग्रेस हा सर्वसामान्यांकडे लक्ष देणारा पक्ष, सर्वसामान्यांना घेऊन जाणारा पक्ष आणि तळागाळातल्या लोकांचा विचार करणारा पक्ष. आणि त्यातून नुसतं तो नाही पण राज्याचा बी विकास झाला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे, शहराचा, या सगळ्या गोष्टी बघून हा सारासार विचार करून काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत योजना आणल्या आणि त्या सक्सेसफुल केल्या. आणि त्याच योजनेवर फक्त यांनी नावं बदलायची आणि दुसऱ्या योजना चालू करायच्या. मी हाती आली की तुमचे मित्र वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात पक्षप्रवेश विधानसभेच्या तोंडावरती. त्यांचे सगळे स्टेटमेंट बघा आणि ते स्टेटमेंटचा अभ्यास करून तुम्ही त्याचं उत्तर द्या, मला कशाला द्यायचं. ते होते कसब्याचे आमदार रवींद्रजी धंगेकर आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे काय मित्राला सल्ला देणार. आणि त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पण जे खंडन केलेलं आहे त्याचा हिशोबच मांडलेला आहे की 1500 रुपयात होतं काय, गॅसचेच भाव एवढे वाढलेले आहेत. संध्या लाईव्हसाठी मी रोहित दळवीसह नयन डुमरे, विधान भवन, मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.